विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इलेमेंटबद्दल माहिती मिळवणार आहोत. टेक वॉटर इन अ टी पॉट अँड कवर इट. हीट द वॉटर टू द बॉईल. व्हॉट डू यू सी ऑन इनसाइड ऑफ अ लीड? अँड फिल वॉटर इन अ स्प्रे पंप. स्प्रे द वॉटर अँड ऑब्झर्व द स्प्रे. आपण बघू शकतो की लीडच्या आतमध्ये काय असेल, म्हणजे झाकणी जर ठेवली उकळत्या पाण्यावरती तर तिथे आपल्याला काय दिसेल, तर वॉटर ड्रॉपलेट्स दिसतील. आणि इकडे स्प्रे पंपमध्ये सुद्धा वॉटर ड्रॉपलेट्स आपल्याला दिसतील. द वॉटर ड्रॉपलेट्स कलेक्टेड ऑन द इनसाइड ऑफ द लीड ऑफ टी पॉट आर फॉर्म बाय द कंडेन्सेशन ऑफ द वेपर फ्रॉम द बॉइलिंग वॉटर. वॉटर इन द फॉर्म ऑफ वेपर इज composed of extremely tiny particles and therefore we cannot even see them. You will see that the spray is also composed of small particles of water. Similarly, all substances are made up of extremely tiny particles. आपण बघू शकतो की एकदम बारीक पार्टिकल्सने, टायनी पार्टिकल्सने सगळे सबस्टन्स बनलेले असतात. अतिशय छोट्यातले छोटे कण एकत्र येऊन सबस्टन्स बनलेले असतात. काही ते सबस्टन्स आपण पाहूसुद्धा शकत नाही साध्या डोळ्यांनी. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ सबस्टन्स आर मॉलिक्युल्स. सबस्टन्सचा सगळ्यात शेवटचा स्मॉलेस्ट पार्टिकल, त्याला आपण मॉलिक्यूल म्हणतो. अ सबस्टन्स whose molecule are made of one or more atom which are extremely alike is called the element. जे मॉलिक्यूल एक किंवा दोन आयटमने बनलेले असतात, जे अगदी सारखे असतात, त्यांना आपण इलेमेंट असं म्हणतो. व्हॉट इज इलेमेंट? अ सबस्टन्स whose molecule are made of one or more atom which are extremely alike is called the element. We do not get different substance by the decomposition of an element. The smallest particle of element are made up of only one type of atom. We cannot see atom with naked eyes, but when crores of atom comes together, their total volume is large enough to be visible to our eyes. जर आपण डिकम्पोजिशन केलं ते इलेमेंट एखाद्या सबस्टन्सचं, तर आपल्याला डिकम्पोजिशनमध्ये इलेमेंट आपल्याला तिथे मिळू शकतो, किंवा जे पार्टिकल आहे, स्मॉलेस्ट पार्टिकल आहेत, ते आपल्याला एकाच आयटमने बनलेले लक्षात येऊ शकतात. आणि ज्यावेळेला हे करोड्स ऑफ आयटम एकत्र येतात त्यावेळेला आपल्याला ते साध्या डोळ्यांनी दिसू शकतात. द मास अँड व्हॉल्यूम ऑफ आयटम ऑफ डिफरंट एलिमेंट आर डिफरंट. प्रत्येक इलेमेंटचा मास आणि व्हॉल्यूम हा वेगवेगळा असतो. आता आपल्याला इथे डू यू नोमध्ये तुम्ही वाचू शकतात की सायंटिस्टने 118 इलेमेंट डिस्कवर केलेत. त्यातून 92 इलेमेंट्स हे नॅचरली ऑकर झालेले आहेत आणि बाकीचे मॅनमेड आहेत, जसे हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन, आयर्न, मर्क्युरी, कॉपर आर फ्यू ऑफ द इम्पॉर्टंट नेचर इलेमेंट. मोर न्यू इलेमेंट्स आर being discovered through research work. रिसर्च वर्कमध्ये बाकीचे इलेमेंट्स डिस्कवर्ड होत आहेत. नाव ग्रेट सायंटिस्ट आहे Democritus named the small particles of element atom because in the Greek language atom means the indivisible. काही सायंटिस्टने, एका सायंटिस्टने ग्रीक लँग्वेजमध्ये ॲटम म्हणजे काय की जे डिवायडेड होत नाही, जे फोडू शकत नाही किंवा जे वेगवेगळे होऊ शकत नाही, त्याला ॲटम म्हणतात. तर त्याने स्मॉल पार्टिकलला ॲटम नाव दिलं. 1803 जॉन डाल्टन प्रपोज दिस थेअरी स्टार्टिंग दॅट ॲटम कॅनॉट बी क्रिएटेड ऑर डिवायडेड इंटू स्मॉलेस्ट पार्टिकल ऑर डिस्ट्रॉय. ॲटम आपण क्रिएट करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही छोट्या छोट्या पार्टिकलमध्ये, किंवा तो डिस्ट्रॉय करू शकत नाही. ही यूज सर्टन सिम्बॉल्स टू रिप्रेझेंट इलेमेंट. त्याने काही सिम्बॉल वापरले इलेमेंट रिप्रेझेंट करण्यासाठी. मग ते सिम्बॉलमध्ये असा कॉपर आहे, त्याला आपण सी म्हणू शकतो. म्हणजे अशा पद्धतीने सी आणि सर्कल याच्यामध्ये त्याने कॉपर लिहिलेलं होतं. किंवा सल्फर जे आहे त्या सल्फरमध्ये सुद्धा त्याने अशा पद्धतीने सल्फर लिहिलेला आहे, हायड्रोजन लिहिलेला आहे. सो ऑक्सिजन ऑकर्स इन नेचर इन द गॅसेस स्टेट. 2 atoms of oxygen are joined to form a molecule of oxygen which has an independent existence. Oxygen in air is always in molecular state. Just like atom, molecules also cannot be seen with naked eyes. आयटम जसा दिसत नाही तसा मॉलिक्यूलसुद्धा दिसत नाही. म्हणजे ऑक्सिजन हा गॅसेस स्टेटमध्ये आहे. ऑक्सिजन किती आयटमने बनलेला आहे, तर 2 आयटम एकत्र येऊन बनलेला आहे. म्हणजे ऑक्सिजन O2 हा त्याचा फॉर्म्युला आहे मॉलिक्युलर.
तर त्याच्यामध्ये काय आहे, O2 म्हणजे दोन त्याच्यामध्ये आयटम एकत्र आलेले दिसत आहे आपल्याला. विच इलेमेंट्स आर प्रेझेंट इन एअर, इन कार्बन डायऑक्साईड अँड इलेमेंट, हे सगळे तुम्ही प्रश्न व्यवस्थित करायचे आहेत. आता बघा इथे तुम्हाला काही शॉर्ट फॉर्म दिले. DR आहे, डॉक्टर HM, हेड मिनिस्टर AC किंवा ॲडव्होकेट, ह्या आपण सगळे करू शकतो की शॉर्ट फॉर्मचे लॉंग फॉर्म आपल्याला माहिती आहेत. पण आपण काय करतो, प्रत्येक ठिकाणी DR, डॉक्टर पूर्ण नाही लिहित, तिथे DRच लिहितो. हेड मास्टर पूर्ण नाही लिहित, तिथे HM लिहू शकतो, किंवा होम मिनिस्टर HM आपण तिथे लिहित असतो. इन डे टू डे लाईफ we used short form in many places. Similarly, method used indicates elements. आपण हीच मेथड इलेमेंट्स इंडिकेट्स करण्यासाठी वापरत असतो. The scientist Berzelius was the first to use the present method of using symbol for element. The symbol of an element is written in the English script and in the short form of its name. Some elements are their symbols are listed in the table alongside the initial letter of name. Two or more elements is same, a pair of letter is used to write the symbol. For example, we write C for carbon and Cl for chlorine. बघा आता ह्या चार्टमध्ये तुम्ही बघू शकतात, हायड्रोजन आहे त्याला H वापरला, हायड्रोजनचा पहिला सिम्बॉल H वापरला आहे. हेलियमचा HE, आता H ऑलरेडी आहे म्हणून हेलियमचा पुढची पेअर घेतली HE. लिथियम आहे Li, बेरिलियम आहे, बोरान आहे B. ह्या पद्धतीने आपण बघू शकतो. आता सोडियम Na आहे, तर इथे तुम्हाला लक्षात येईल की सोडियम इथे Na का आहे ते तुम्हाला असं लक्षात येईल. तिथे पोटॅशियम पण K आहे. याच्यामध्ये असं आहे की जर समजा सोडियम S आहे, ऑलरेडी S आपण सल्फरला वापरलेला आहे, SO अजून एका इलेमेंटला आहे, मग आपण त्याच्यापेक्षा काय केलं, त्याचं लॅटिन नाव घेतलं आहे, काहींचं लॅटिन नाव घेतलं आहे, काहींचं वेगळे नावं घेतलेले आहेत आणि त्यानुसार ते सिम्बॉल आपण दिलेले आहे. तुम्हाला काही सिम्बॉल शोधायचे आहेत आणि हा चार्ट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. Now, in metal, do we use in do today? Which metal do you use for day-to-day life? Are metals are elements? आपण रोज कोणते मेटल्स वापरत असतो आणि मेटल्स हे इलेमेंट आहेत का, ह्यावर आपल्याला चर्चा करायची. बघा आता इलेमेंट आर जनरली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स, मेटल्स अँड नॉन मेटल्स. तुम्हाला हे माहिती आहे, इलेमेंट्स 2 ग्रुपमध्ये क्लासिफाय केलेले असतात, एक मेटल आणि एक नॉन मेटल. We have studied the properties of metals such as malleability, ductility, conductivity of heat and electricity, density, luster and sonority. आपण हे ऑलरेडी मागच्या इयत्तांमध्ये बघितलेलं आहे की डक्टिलिटी कशाला म्हणतात, कंडक्टिव्हिटी कशाला म्हणतात. आता इलेक्ट्रिकल आणि हीट हे कंडक्ट करून घेणारे मेटल असतात. द इलेमेंट हॅड डू नॉट शोज दिस प्रॉपर्टीज आर कॉल्ड द नॉन मेटल्स. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस आहे, सल्फर आहे, क्लोरीन आहे. जे बघा आता काही मेटल असतात जे ह्या सगळ्या प्रॉपर्टीज दाखवतात. मेलॅबिलिटी, काही पदार्थ असतात जे सगळ्या प्रॉपर्टी दाखवतात. मेलॅबिलिटी, डक्टिलिटी, कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी, डेन्सिटी, लस्टर, सोनॅरिटी, हे सगळे मेटल असतात. जे ह्या प्रॉपर्टीज दाखवत नाही त्यांना आपण काय म्हणतो, नॉन मेटल म्हणतो. द इलेमेंट दॅट शोज सम प्रॉपर्टीज ऑफ मेटल अँड सम प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल. काही इलेमेंट नॉन मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात आणि मेटलच्या पण प्रॉपर्टी दाखवतात, त्यांना मेटलाइट्स म्हणतात. दिस इज थर्ड ग्रुप ऑफ इलेमेंट. आर्सेनिक, सिलिकॉन, सेलेनियम हे सगळे एक्झाम्पल आहेत मेटलाइट्सचे. म्हणजे मेटल, नॉन मेटल अँड मेटलाइट्स असे 3 कॅटेगरी तिथे पडलेले असतात. आता तुम्हाला हे मागच्याच वेळेस मी सांगितलं होतं की जर्मन नेम किंवा याचे सिम्बॉल वापरलेले असतात. हे डू यू नो तुम्ही व्यवस्थित वाचा, तुम्हाला लक्षात येईल. गोल्ड आहे, गोल्डला जी आहे, पण आपण गोल्डला जी न वापरता तिथे AU वापरलेला आहे, कारण त्याचं AU वरून डिराईव्ह केलेलं लॅटिन नेम आहे अर्जेंटिन. आता अशा पद्धतीने आपण ते सिम्बॉल वापरत असतो, हे आपल्याला नीट लक्षात घेतलं पाहिजे. 9 कंपाऊंड आणि मिक्सचर राहिलेलं आहे. आता आपल्याला आपण कंपाऊंड बघूयात. विच ऑफ द इलेमेंट्स आर मेटल्स, विच आर नॉन मेटल्स अँड विच आर मेटलाइट्स, हे आपण शोधून काढूया. आता एक शुगर घ्यायची टेस्ट ट्यूबमध्ये, तिला हीट द्यायची आहे. हीट दिल्यानंतर काय उरेल शेवटी, तर कार्बन कंपाऊंड उरेल. काही एक टॉंग घ्यायचा आहे, मॅग्नेशियमची रिबीन जाळायची आहे, शेवटी आपल्याला ॲश मिळेल. तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं, इन द फर्स्ट केस द शुगर मेल्ट्स अँड देन इट लूजेस वॉटर, लिव्स बिहाइंड द ब्लॅक सबस्टन्स. पाणी पूर्णपणे सोडते शुगर आणि शेवटी एक काळा सबस्टन्स उरतो. दिस ब्लॅक सबस्टन्स इज कार्बन. व्हॉट डज दिस एम्प्लाय अँड हाऊ मेनी इलेमेंट्स इन द शुगर मेड ऑफ. हे शोधायचे की शुगरमध्ये किती इलेमेंट्स आहेत.
So what does the name carbon dioxide imply? How many and which elements is this substance made of? तर बघा, the substance formed by the chemical combination of two or more elements is compound. कंपाऊंड कशाला म्हणतो आपण? ज्या वेळेला केमिकल कॉम्बिनेशन होतं किंवा सबस्टन्स फ्रॉम बाय द केमिकल कॉम्बिनेशन तयार होऊन टू ऑर मोर एलिमेंट्स इज अ कंपाऊंड. जेव्हा केमिकल कॉम्बिनेशन होतं त्याच्यामध्ये 2 आणि जास्त एलिमेंट असतात त्याला आपण कंपाऊंड असं म्हणत असतो. सो विच ऑफ दीज आर कंपाऊंड्स, विच आर एलिमेंट्स? वॉटर, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. याच्यामध्ये कंपाऊंड कोणतं आहे आणि एलिमेंट कोणतं आहे ते शोधून काढायचे. व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड कॉल? कंपाऊंडच्या स्मॉलेस्ट पार्टिकलला आपण काय म्हणत असू ते सुद्धा आपल्याला आता शोधून काढायचं आहे. Which element helps combustion and does water help combustion? तर वॉटर कम्बक्शनला हेल्प करतं का? तर हायड्रोजन इज द कंबिस्टिबल सबस्टन्सेस दॅट इज बर्न. हायड्रोजन हा जळतो किंवा जळायला मदत करतो किंवा त्याच्यामध्ये जळत असतो. इन बर्न ऑक्सिजन हेल्प्स कॉम्बिक्शन. ऑक्सिजन मात्र कॉम्बिक्शनला हेल्प करत असतो. बट वॉटर, पाणी हेल्प करतं का? विच इज फॉर्म बाय द कॉम्बिक्शन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. ऑक्सिजन आणि हायड्रोजनने बनलेलं पाणी हे जळायला मदत करत नसतं. ते आपण कशाला वापरत असतो? इज यूज टू फायर एक्सटिंग्विशर. इन अदर वर्ड द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट्स. आपण एक बघू शकतो की पाणी जे आहे ते जळायला मदत करत नाही आणि ऑक्सिजन जळायला मदत करतो. हायड्रोजन ऑक्सिजनच्या कॉम्बिनेशनने पाणी तयार होतं. लाईक ॲन एलिमेंट कंपाऊंड इज ऑल्सो रिटन in an abbreviated form. A molecule of a compound is formed by a chemical combination of atom of 2 or more elements. Therefore, the molecule formula is used to represent compounds. A molecular formula of a compound is a short form is name written with the help of symbols, constituent element and a number of their respective items. त्यांच्या आयटम सोबत ते मॉलिक्युलर फॉर्म्युला आपण लिहित असतो. आता वॉटर आहे. वॉटर H2O. H म्हणजे हायड्रोजन, त्याचे 2 आहेत मॉलिक्यूल आणि O म्हणजे ऑक्सिजन, त्याचा 1 म्हणून H2O हे झाला मॉलिक्युलर फॉर्म्युला वॉटरचा. असा प्रत्येक इलेमेंटचा हा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. मिक्सचर आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. थँक्यू.